या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये इंजेक्टर टेस्टिंग करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. या धड्याच्या शेवटी आपण हे जाणून घेऊ शकतो की इंजेक्टर टेस्टरचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, इंजेक्टर टेस्टरची रचना कशी असते आणि इंजेक्टर टेस्टिंगची आपल्याला आवश्यकता का असते, तसेच इंजेक्टर टेस्टिंग करण्याच्या पद्धती आपण या जाणून घेऊ शकतो. इंजेक्टर टेस्टरचा उपयोग इंजेक्टरची कार्यक्षमता चेक करण्यासाठी आपल्याला इंजेक्टर टेस्टरचा उपयोग आपण करत असतो. इंजेक्टर टेस्टरची रचना. इंजेक्टर टेस्टरची रचना ही एफआय पंप सारखीच असते. इंजेक्टर टेस्टरच्या वरील बाजूस प्रेशर तपासण्याकरता एक गेज दिलेला असतो. इंजेक्टर टेस्टिंगची आवश्यकता. इंजिनमध्ये पॉवर कमी होणे, ओव्हरहीटिंग होणे, नॉकिंग, काळा धूर मारणे यासारखे दोष निर्माण होत असतील तर इंजेक्टर टेस्टिंग करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे गाडीच्या प्रत्येकी 40,000 किलोमीटर रनिंग नंतर इंजेक्टर ओव्हरहॉलिंग करणे आवश्यक आहे. इंजेक्टरच्या खालील टेस्ट करण्यात येतात. 1. प्रेशर टेस्ट. 2. स्प्रे पॅटर्न टेस्ट. 3. ड्राय सीट टेस्ट. 4. बॅक लिकेज टेस्ट. आता आपण प्रेशर टेस्ट कशी घेतली जाते ते बघूया. या टेस्टमध्ये इंजिन निर्मात्याने शिफारस केल्याप्रमाणे इंजेक्टरचे प्रेशर सेट केले जाते. ही टेस्ट घेण्यासाठी इंजेक्टर हा इंजेक्टर टेस्टिंग मशीनवर फिट करतात. इंजेक्टर टेस्टिंग मशीनचे हँडलिंगवर ऑपरेट करावे. इंजेक्टर मधून डिझेलचा स्प्रे होत असताना प्रेशर गेज वरील नोंद घ्यावी. इंजेक्टर प्रेशर कमी असल्यास इंजेक्टर वरील ऍडजस्टिंग स्क्रू घट्ट करावा किंवा सीमची संख्या वाढवावी. इंजेक्टर प्रेशर जास्त असल्यास ऍडजस्टिंग स्क्रू लूज करावा किंवा सीमची संख्या कमी करावी. स्प्रे पॅटर्न टेस्ट. ही टेस्ट घेताना इंजेक्टर मधून स्प्रे होत असताना तो शंकूच्या आकाराचा आहे का ते चेक करावे. स्प्रेचा आकार अयोग्य असल्यास इंजेक्टर होल साफ करावेत किंवा नोझल एलिमेंट बदलावेत. ड्राय सीट टेस्ट. या टेस्टला ड्रिबलिंग टेस्ट असे सुद्धा म्हणतात. या टेस्टमध्ये इंजेक्टर मधून स्प्रे झाल्यानंतर नोझल मधून डिझेल लिकेज आहे का ते चेक केले जाते. त्यासाठी इंजेक्टर मधून स्प्रे झाल्यानंतर नोझल टिपच्या खाली टिप पेपर धरावा. तो कागद एका मिनिटात 12 मिलीमीटर पेक्षा जास्त ओला होता कामा नये. जर तो कागद जास्त ओला झाल्यास नोझल ड्रिबलिंग करत आहे असे समजावे. बॅक लिकेज टेस्ट. या टेस्टमध्ये इंजेक्टरचा बॅक लिकेज टाइम चेक केला जातो. ही टेस्ट घेताना योग्य प्रेशर मिळेपर्यंत इंजेक्टर टेस्टिंग मशीनचा हँड लिव्हर ऑपरेट करतात. नंतर 5 सेकंदामध्ये किती प्रेशर कमी झाले याची नोंद घेतात. प्रेशर जास्त प्रमाणात कमी होत असेल तर नोझल कॅप नट घट्ट करा किंवा नोझल खराब झाला असल्यास तो बदला. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.